ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्स पार्टी प्रकरणात बाप रेशनिंग माफिया तर मुलगा ड्रग्स तस्कर असल्याची माहिती आहे। आरोपी आनंद पटेल याच्या बापाला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले। रेशनिंग माफिया लखन पटेल हवाला रॅकेट चालवतो असं देखील सूत्रांची माहिती आहे। लखन पटेलच्या हवाला रॅकेटमधूनच ड्रग्स तस्करी सुरू होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। हवाला रॅकेटमधूनच ड्रग्स तस्करीचा संशय व्यक्त केला जातोय। शेवटी सरकारची सामूहिक जबाबदारी आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी कारवाईचे आदेश दिले असतीलच, पण यामध्ये तुम्ही जे सोडून दिलं म्हणताय, प्राथमिकदृष्ट्या कधी कधी आपल्याकडे फार काही येत नाही किंवा प्राथमिक चौकशी काही आढळत नाही, म्हणून आरोप जे काही संबंधित आहे त्यांना पोलीस सोडून देतात। पण जेव्हा अंतिम आरोपी कळतं आपल्याला, तेव्हा पोलीस पुन्हा अटक करतात। कुणाला सोडलं म्हणून संपलं असं नाही आहे। तर मला असं वाटतं की त्या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन बोललेलं बरं। पोलीसचे सर्व अधिकारी या मागे डिटेलमध्ये जाणार आहे, आणि ते तुम्ही विश्वास ठेवा, जोपर्यंत हा सर्व डागाडोरा आपण आपल्या हातामध्ये सर्वांनी संपवून घेत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहणार। मुंबई मेस्को ड्रग्स प्रकरणातील आरोपी आनंद पटेल हा कल्याणचा राहणारा आहे, आणि जेव्हा मुंबई पोलीस आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्त त्यावरती कारवाई केली, त्याच्यावरती घरी रेड टाकली, तेव्हा आनंद पटेलसह त्याचा वडील लखन पटेल देखील तिथे होता। मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले नाही आहे, तेव्हा आनंद पटेलला मुंबई पोलिसांनी घेऊन गेलेला आहे। लखन पटेल हा कल्याणचा कुख्यात रेशनिंग माफिया आहे। त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, मोकासारखा गुन्हा दाखल आहे आणि अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। आणि आता हे बघायचं आहे की लखन पटेल ह्याच्यावरती कुणाचं वर्चस्व आहे, कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं काम करतोय। ड्रग्स ह्या प्रकरणात लखन पटेलचा हात आहे की नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, आणि पोलीस देखील जोरात तपास करत आहेत। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।